सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। तृषाली रमेश मुंडे यांची महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड। रायगड जिल्ह्यातून स्वागताचा वर्षाव। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कर्जत मंडळाच्या अध्यक्षपदी तृषाली रमेश मुंडे यांची निवड नुकतीच झाली असून या निवडीचा रायगड जिल्हाभरातून तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। कर्जत मंडळाचे अध्यक्ष राजेशजी लाड यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण, रायगडचे मार्गदर्शक आमदार प्रशांत दादा ठाकूर, माजी आमदार सुरेश भाऊ लाड आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय अविनाशजी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर झाली आहे। नियुक्तीनंतर तृषालीताई म्हणाल्या, आज जरी माझी महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली असली तरी मी अनेक वर्ष महिला मोर्चाच्या कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे। माझ्या घरामध्ये लग्नानंतर भाजप व संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांशी सतत संपर्क येत गेला, त्यामुळे पक्षाची कार्यपद्धती आणि संघटन शक्ती जवळून अनुभवली आहे। आज मिळालेली जबाबदारी ही माझ्या सर्व जुन्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भगिनींना सोबत घेऊन प्रामाणिकपणे पार पाडेन। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे काम प्रत्येक वाडी टोळींपर्यंत पोहोचून पक्षाची ताकद वाढवणे हा माझा ठाम निर्धार आहे। त्यांच्या निवडीबाबत रायगड जिल्ह्यातील तसेच कर्जत तालुक्यातील महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या व नागरिकांनी त्याचे अभिनंदन करत हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। नमस्कार, मी सौ तृषाली रमेश मुंडे, मी धाकटेवणगावमध्ये राहते। माझी ओळख तशी सांगण्यासारखं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये माझे मिस्टर खूप वर्ष सक्रिय असल्यामुळे माझी ओळख तशी म्हणजे संघाच्या कार्यक्रमामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीमधनं माझी ओळख झालेली आहे। आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमचे सर्वांचे लाडके आमदार प्रशांतजी दादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने, तसेच आमचे आमदार सुरेश भाऊ लाड व आमचे सर्वांचे लाडके जिल्हा अध्यक्ष अविनाशजी कोळी मार्गदर्शनाखाली आमचे कर्जतचे तालुका अध्यक्ष राजेशजी लाड यांनी माझी कालच नियुक्ती केलेली आहे कर्जत शहर महिला मोर्चा अध्यक्षपदी। तर यांचे मी आभार मानत आहे की यांनी जी जबाबदारी माझ्यावर आज सोपवलेली आहे किंवा माझ्यावर जो विश्वास यांनी दाखवलेला आहे, तर यांच्या विश्वासाला किंवा यांनी जी जबाबदारी दिलेली आहे त्याला मी निश्चितपणे सहकार्याने किंवा माझ्या तसंच भारतीय जनता पार्टीमधला माझा प्रवास सांगण्याचं म्हणजे असं आहे की माझं लग्न झालं तेव्हापासून जे मी भारतीय जनता पार्टी किंवा माझ्या घरातलं जे संघाचं काम जे मी जवळून बघितलं आहे, ते म्हणजे मला भारतीय जनता पार्टी असं वेगळं काही कधी वाटलंच नाही। कारण की लग्नाचे अनेक वर्ष मी भारतीय जनता पार्टी खूप जवळून बघितलेली आहे किंवा अनेक कार्यकर्ते किंवा काही कामानिमित्त आमच्याकडे येणारे कार्यकर्ते किंवा खूप काही नेते मंडळी वगैरे आमच्याकडे येत असतात। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी ही खूप जवळून बघितलेली आहे मी। आणि आज जे काही माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे ती मी माझ्या महिला मोर्चाचे पदाधिकारी असतील किंवा माझ्या महिला असतील सर्वच जणांना मी माझ्या जवळून बघितलेले आहे, तर त्यांना घेऊन मी असं हे काम पुढे चालवणार आहे। तर माझ्या सर्व महिलांना मी विनंती करते की तुम्ही ज्या ज्या कामामध्ये मला तुमची सहकार्य लागेल किंवा काय लागेल तर तुम्ही मला निश्चितपणे मदत करा आणि आपण ही भारतीय जनता पार्टी कशी वाढणार किंवा कशी पुढे नेणार याच्यासाठी आपण काम करत राहू। आणि निश्चितपणाने मी माझं हे व्यक्त करते की मी भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी निश्चितपणाने काम करत राहील। आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे तसं संघाच्या माध्यमातून खूप काही मी अनुभवलेलं आहे। संघाची लोक येणं जाणं किंवा भारतीय जनता पार्टीतली लोक येणं जाणं, तर चांगल्या प्रकारे मी काम करेन अशी मला निश्चितपणाने खात्री आहे। आज तुम्ही पद दिलेलं आहे किंवा जो विश्वास दिलेला आहे तो मी निश्चितपणाने तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता
मी भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम करेल। आज जे काही मला वरिष्ठांनी, माझ्या मान्यवरांनी जे मला पद दिलंय, तर यांचे सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी मला ह्या पदासाठी, माझ्या वरिष्ठांनी मला जी ही पदाची जबाबदारी दिलेली आहे ती मी व्यवस्थित पार पाडेल। आणि एवढं बोलून मी माझ्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करते। धन्यवाद। जय श्रीराम। अहो ऐका, फ्लॅट्सवर जबरदस्त सेल, अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी। गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता। नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड। अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी। मातोश्री नगर, नेरळ ईस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण। रेडी टू मूव्ह फ्लॅट्स 1 BHK आणि 1 BHK विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये, डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठीच। आजच बुक करा, कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही। संपर्क करा 9819393394 9320093394 वर। आजकाल सगळेच धावपळीत असतात, घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो। एकटं जेवण, गप्पा नाही, हसू नाही, आठवणीही कुठे बनतात अशा घाईत। पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण। नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी, म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत, स्वतंत्र दालने, स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक। वाढदिवस असो, लग्न समारंभ, छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद, इथे प्रत्येक क्षण खास असतो। नमस्ते कर्जत, कुटुंब एकत्र आणणारी जागा। हे फक्त हॉटेल नाहीये, ही आहे आठवणी बनवण्याची जागा, जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून। ठिकाण भिसेगाव, कर्जत, खोपोली रोड, कर्जत। नमस्ते कर्जत, जेवण फक्त पोटासाठी नाही, मनासाठी सुद्धा। खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत, जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव। आत्ताच संपर्क करा 9850924135 व 7387412244, तसेच 7798383635। तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ। तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा। आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू। आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ।